आपल्या देशातील 11 राज्यातून राहणाऱ्या जनतेला असह्य अशा उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे। उत्तरेकडील सारी राज्ये उन्हात होरपळून निघत आहेत। या तडाख्याने अनेक माणसे मरण पावली आहेत। कितीतरी पक्ष्यांना याचा फटका बसला आहे। उष्णतेच्या तडाख्यात अनेक वटवाघळे मेल्याने खाली पडली आहेत। अनेक माणसांना वेगवेगळ्या दुखण्याला सामोरे जावे लागत आहे। दिल्ली या राजधानीच्या शहरात पाण्यासाठी आक्रोश आंदोलने करणे चालू आहे। बादलीभर पाण्यावरून मारामाऱ्या होत आहेत। त्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमीही प्रसिद्ध झाली आहे। अनेक गावातून पाणी उपलब्ध नाही। विहिरीच्या तळाशी असणारे पाणी उपसण्यासाठी माणसे धोका पत्करून तळात उतरत आहेत। रात्रीच्या वेळेत सुद्धा तापमान 35 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत पोहोचत आहे। घरातून राहणे असह्य झाले आहे। उत्तरेकडील अनेक राज्यातील शहरातून तापमान किती चढे आहे याचे आकडे रोज बातम्यात दाखविण्यात येतात। एअर कूलर्सनी काम करणे बंद केले आहे। एअर कंडिशनर्स फुटत असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत। हे सारे पाहताना ऐकताना माणसे हळहळतात। त्या बातम्या पाहणेही काही माणसांना सहन होत नाही। पण बातम्या पाहताना हळहळण्याव्यतिरिक्त माणसे काही करतात का? तापमानवाढीत माझाही वाटा आहे असे माणसांना वाटते का? या समस्येची तीव्रता कमी करण्यात माझा सहभाग काय असू शकेल असा प्रश्न माणसे स्वतःला विचारतात का? तापमान रोखण्यासाठी काय करणे शक्य आहे याच्यावर कुटुंबियांमध्ये शेजाऱ्यांमध्ये संवाद होतो का? येणाऱ्या वर्षात तापमान आणखी जास्त प्रमाणात वाढत राहणार आहे हे वास्तव माणसांना माहीत आहे का? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत। समाज शहाणा व्हायला तयार नाही। तंत्रज्ञान किंवा निसर्गाच्या कृपेने तापमान कमी होईल सुसह्य होईल या भ्रमात माणसे वावरत आहेत। वेगाने वाढणारी लोकसंख्या दिवसेदिवस वाढत चाललेल्या गरजा वातावरणात कार्बन डायऑक्साईड सोडण्याचे वाढत चाललेले प्रमाण यामुळे तापमान हे वाढतेच राहणार आहे। समाजातील बहुसंख्य माणसांनी किंबहुना साऱ्या समाजाने स्वतःच्या सवयी बदलायला हव्यात, पण हे कधीही घडणार नाही। प्रत्येक घरातील काही माणसांना जेव्हा याचा असह्य असा फटका बसेल तेव्हाच कदाचित माणसे शहाणी होतील। तापमान वाढ कमी करण्याचे काम कोणताही एक पक्ष किंवा एक नेता कधीच करू शकणार नाही। सारी जनता शहाणी झाली, पर्यावरणासंबंधित नियम कटाक्षाने पाळले गेले तरच तापमान वाढ थोड्या प्रमाणात रोखली जाईल। जागरूक समूहमनच हा बदल घडवू शकेल। येणाऱ्या काळात काय घडेल याचे कोणते दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतील यावर विचार करायला समजून घ्यायलाही माणसे तयार नाहीत। विनाशाच्या दिशेने चाललेल्या वाटचालीकरता आपला वेग वाढत चालला आहे। या परिस्थितीत वैयक्तिक स्तरावर काय करणे शक्य आहे याचे उत्तर शोधा। योग्य वाटणारी कृती करा ही विनंती आहे। धन्यवाद। दिशाएं देखो रंग भरी, दिशाएं देखो रंग भरी, चमक रही उमंग भरी। ये किसने फूल फूल पे, ये किसने फूल फूल पे किया सिंगार।